मी शेतकरी, पारदर्शकता हीच आमची ओळख. आजच्या औद्योगिक युगात निसर्ग, मानव आणि त्यांचा आहार यात आमूलाग्र बदल होत चाललेत. हा भारत देश आज त्याची इतकी वाईट अवस्था झालेली आहे, त्या सगळ्या स्लो पॉयझन झालेल्या आहेत. रासायनिक प्रक्रिया केलेलं अन्नधान्य आणि फास्ट फूडच्या जमान्यात सेंद्रिय गोष्टींचा वापर कमी झाल्यामुळे मानवाला वेगवेगळ्या रोगांना सामोरं जावं लागतंय. या सगळ्या गोष्टींवर अभ्यास करून आपण समाजाचे देणेकरी लागतो या भावनेतून मी शेतकरी या ॲग्रो इंडस्ट्रीची सुरुवात झाली. प्रत्येक घटकात शुद्धता, पौष्टिकता आणि लाभदायक पारदर्शकता असलेलं विश्वसनीय नाव म्हणजे मी शेतकरी ॲग्रो इंडस्ट्रीज. मी शेतकरी ॲग्रो इंडस्ट्री हा एक उद्योग नसून एक क्रांती आहे, जी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठीच घडवून आणली आहे, ज्यामध्ये तुमच्या आरोग्याची काळजी घेत निसर्गाशी आपलं नातं घट्ट करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. की लाकडी घाण्यावरती काढत असताना मला 1 लिटर मागे मला 3 किलो शेंगदाणा लागतो, बरोबर. 3 किलो शेंगदाणा म्हणल्यावरती माझे 320 रुपये जातात, बरोबर. आणि रिफाईंड म्हणलं की त्याच्यामध्ये तुम्हाला 200 रुपयात ते तुम्हाला घरपोच पॅकिंग, मार्केटिंग सगळ्या गोष्टी करते तुम्हाला तुमच्यापर्यंत 200 रुपयात पोहोचत. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की रसायन केमिकल मिक्स केल्याशिवाय कामच होत नाही. त्यांनी केमिकल, पाम तेल, ब्लिचिंग पावडर हे मिक्स करत 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 तो एक रेशो वाढून ठेवला. जिथं ऑर्गॅनिक होतं हा ऑर्गॅनिकचा ऑर्गॅनच काढून टाकलेला आहे. सगळ्यात आपल्या भारत देश हा शेतीप्रधान देश असल्या कारणाने शेतकऱ्यांशिवाय किंवा शेतीशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि जर तुम्हाला लाँग लाईफ जगायचं असेल, शतायुष्य व्हायचं असेल, तर शेतकऱ्यांना हाताशी धरूनच ते करावं लागणार. कारण का की सगळ्यांचा तो पोशिंदा आहे. बऱ्याचशा महिलांना तेलापासून निघालेली पेंड, आपण ज्याला चोथा म्हणता येईल, हा याच्यावरती व्यवसाय करता येऊ शकतो. शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी अतिशय पोषक असं हे फूड, सप्लिमेंटरी फूड म्हणून पोल्ट्री असेल, गोट फार्मिंग असेल, ॲनिमल हजबंड्री असेल, या व्यवसायाला हे पूरक व्यवसाय पण या ठिकाणी देत आहात. त्याचप्रमाणे महिलांच्या बचत गटांनी उत्पादित केलेला माल, त्याचं ब्रँडिंग, पॅकेजिंग, लेबलिंग हे सर्व प्रकारचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे या मी शेतकरी या संस्थेच्या माध्यमातून. या उद्योगांमध्ये आजूबाजूच्या परिसराची प्रगती आणि रोजगाराची हमी, तरुण शेतकऱ्यांना उद्योगांमध्ये संधी, या सगळ्यामुळे या क्रांतीला आणि ह्या प्रकल्पाला मी शेतकरी हे नाव दिलंय. ही नाड माझी त्याच्याशी जोडल्या असल्या कारणाने मला मी शेतकरी हा शेतकऱ्यांशीच जोडलेला एक शेतकरी आहे. आणि त्याच्यात शेतकऱ्यांचीच मला डेव्हलपमेंट करायची आहे. आणि त्या शेतकऱ्यांना आम्ही जसं हळूहळू छोट्या मार्गाने पुढे जातो आहे तशा पद्धतीने त्यांनाही घेऊन जायची आमची तयारी आहे. त्यांना मार्केट अवेलेबल करून द्यायचं, त्यांना त्यांचा माल विक्रीसाठी जे लागणारं प्लॅटफॉर्म्स आहेत ते उभे करून देणं, किंवा त्यांच्या मुलांना काही गाईड लागल्यात तर त्या निर्माण करणं, आणि त्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने समाजापुढे कसं उभं राहता येईल आणि आपला समाज कसा सुदृढ करता येईल, हा या मी शेतकरी संस्थेचा उद्दिष्ट राहणार आहे. आपला सहवास हेच आमचं समाधान.